पै आपुलेनी भेदेवीन माझे जाणे जे जे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा। त्याला घेऊन जावा मावशी, बाहेर जा घेऊन, लवकर लवकर लहान मुलांना घेऊन सगळे बाहेर जावा। ज्यांच्याकडे लहान मुलं असतील त्यांनी लवकर बाहेर घेऊन जावा, तोपर्यंत प्रवचन सुरू होणार नाही। हा बसून ऐका, बाहेर बसून। पै आपुलेनी भेदेवीन माझे जाणे जे जे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 66 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यावरचं विवरण सुरू आहे। 1399 क्रमांकाची ओवी। भगवान परमात्मा आपलं गुजगुह्य अर्जुनाला सांगतात की किंबहुना अर्जुन महाराजांचं निमित्त करून तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच भगवंतांनी शरणागतीचा उपदेश केलेला आहे। अनेक ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्या भक्तांना आश्वासनं दिलेली आहेत। देवाची आश्वासनं म्हणजे काही सामान्य आश्वासन नाही बरं का, तुमचं आमचं आश्वासन नाही। देवाचं आश्वासन म्हणजे पूर्ण होणारं आश्वासन आहे। आपल्या भक्तांना भक्ती करता यावी, भक्ती करत असताना विश्वास निर्माण व्हावा म्हणून गीतेमध्ये तुम्ही पहा, देवाने अनेक ठिकाणी आश्वासन दिले। तुम्हाला माहिती आहे, काही मी सांगतो, काही तुम्ही सांगा, देवाने कुठं कुठं गीतेमध्ये आश्वासन दिले। भगवान सांगतात, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा। मी त्यांचा सम्यक उद्धरता भवामी, चांगल्या प्रकारे उद्धार करून नेणारा मी होतो, असं भगवंताने काय दिले? आश्वासन दिले। एक मी सांगितलं, बाकीचे तुम्ही सांगा कुठं कुठं देवाने आश्वासन दिले। क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानेहि न मे भक्ता प्रणश्यति। माझा भक्त कधी नष्ट होऊ शकत नाही, भगवान परमात्मा आश्वासन देतात। जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू। हे सुद्धा देवाने दिलेलं काय आहे? आश्वासन आहे। असे अनेक आश्वासनं देवाने दिली, तसं या श्लोकात सुद्धा देवाने काय दिले? आश्वासन दिले। काय आश्वासन दिले? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। मी तुला
सर्व पापातून काय करील? मुक्त करून टाकेल. सर्व दुःखातून मुक्त करून टाकेल. संसारातून मुक्त करून टाकण्याची जबाबदारी कोणाची? माझी आहे. आता वास्तविक पाहता अर्जुनाचा भगवंताला जो प्रश्न आहे तो कशा संबंधाने होता? अर्जुनाचा भगवंताला जो प्रश्न होता तो सुरुवातीच्या काळामध्ये मी नेमकं काय करू? युद्ध करू का युद्ध करू नको? वैकुंठवासी मामासाहेबांनी या श्लोकावर प्रवचन केले. त्याच्यामध्ये असं लिहिलंय, असं म्हटलंय, ते म्हटले अर्जुन सुद्धा असे हुशार आहेत. अर्जुनाने देवाला असा प्रश्न विचारला नाही, मी आता कोणता अस्त्र सोडू? अग्निअस्त्र सोडू का ब्रह्मास्त्र सोडू का वरुणास्त्र सोडू? असं विचारलं नाही. मग काय विचारलं अर्जुनाने? माझा शोक निवृत्त होईल, माझं दुःख निवृत्त होईल असा उपाय देवा तू मला सांग. काय? धर्म सम्मूढ चेता तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा वेगी. अर्जुनाने हा प्रश्न नाही विचारला कोणता अस्त्र टाकू, कारण ते अर्जुनाला माहिती आहे कोणत्या वेळेस कोणता अस्त्र टाकायचं. तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरे ना धर्मा, माझं मन हे धर्म सम्मूढ चेता झालंय. काय तो श्लोक आहे? धर्म सम्मूढ चेता. कार्पण्य दोषो अपहत स्वभाव पृच्छामि, इकडे सारा, पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यत् श्रेयस्यान निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. कार्पण्य दोषो अपहत स्वभाव, कार्पण्य दोषाने माझा स्वभाव अपहत झालेला. मी धर्म सम्मूढ चेता पृच्छामि, मी तुला विचारतोय, यत् श्रेयस्यात तत् मे निश्चितम ब्रूहि, जे काही श्रेय आहे, श्रेय विचारलंय अर्जुनाने, प्रेय विचारलं नाही. माझं आत्यंतिक कल्याण कशामध्ये हे मला तू सांग. सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला से मनी, तो तुझिया वाक्या वाचोनी न जाये कृष्ण. म्हणजे अर्जुनाने दुःख जाण्याकरता, शोक जाण्याकरता उपाय विचारलेला आहे. अर्जुनाने हे विचारलं नाही, युद्धातलं काही विचारलं नाही अर्जुनाने. पण माझा दुःख, आता युद्ध करायचं काय न करायचं याच्यामुळे शोक झालेला आहे अर्जुनाला, परंतु दुःख जाण्याकरता उपाय विचारलेला आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीता तुम्हाला आम्हाला सगळ्यांच्या उपयोगाची आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या जीवनात दुःख आहे. कुठेही गेलं तरी मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, आणि दुःख नाशाचा उपाय श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने सांगितलेला असल्यामुळे दुःख नाशाचा काय उपाय आहे, दुःख माणसाचं कसं जाईल याचा सुंदर असा उपाय भगवंतांनी सांगितलेले असल्यामुळे श्रीमद भगवद्गीता सगळ्यांना उपासनीय आहे असं मामांनी त्या ठिकाणी म्हटलंय. आपल्या जीवनात दुःख आहे, मग काय करायचं? दुःख घालवायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्याच्याकरता भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवान परमात्म्याने दुःख घालवण्याकरता, कारण हे सुख दुःख, धर्म अधर्म, धर्माधर्मातूनच सुख दुःख निर्माण होणारे असतात. म्हणून आता ह्या सुख दुःखातीत तुला जर व्हायचं असेल तर तुला या धर्माधर्माचा त्याग करावा लागेल. आता धर्माधर्म त्याग करायचा आहे म्हणजे जीवनातलं सगळं कर्मच सोडून द्यायचं आहे असा त्या स्वरूपाने त्याग असा सांगितलेला नाही. आणि स्वरूपाने मनुष्य त्याग कर्माचा करू शकत नाही. न कश्चित क्षणमपि हो जातु तिष्ठत्य कर्म, संगुजो प्रकृतीचा म्हणून संगजो प्रकृतीचा, तो रे त्यागून घडे कर्माचा,
आईशी आई करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. आपण सोडू म्हटलं तरी सुटत नाही. न सोडणं हे सुद्धा कर्मच आहे. मग कशा पद्धतीने कर्म केलं पाहिजे? कर्म सोडून चालत नाही, हळूहळू सुटावं लागतं आणि सहज सुटावं लागतं. सहज कर्म कधी सुटतील? तर आपण भगवंताला शरण गेलो तर आपली सहज कर्म काय सुटतील. भगवंताला शरण गेल्याशिवाय कर्म माणसाची भगवंत आपल्याला या कर्मातून तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. धर्माची तू मूर्ती मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. देवाला शरण गेल्याशिवाय हे सगळी कर्म धर्माधर्म याच्यातून माणसाची काय होत नाही, मुक्तता होत नाही. त्या आता हे काय चालू झालं, आता नवरात्र सुरू झालेलं आहे. ते दुर्गा सप्तशतीमध्ये सुरुवातीलाच एक गोष्ट आलेली आहे, म्हणजे भगवत शरणागतीचा संबंध आहे म्हणून सांगतो. दुर्गा सप्तशतीचा पहिलाच अध्याय आहे. सुरत नावाचा राजा असतो आणि चांगला राजा असतो, सत्कर्मी असतो, सज्जन राजा असतो. परंतु दुसरा राजा जो आहे त्याच्यावर काय करतो, आक्रमण करतो. आक्रमण केल्याने त्याचं सगळं राज्य जातं. कधी कधी दुष्ट लोक सज्जनावर काय करतात, आक्रमण करतात. सद्गुणावर दुर्गुणाचं आक्रमण होतं आणि दुर्गुणाचं काय होतं, राज्य येतं. त्या राजाचं सगळं राज्य गेलं, फक्त स्वतःचं राज्य झालं. बाकीची सगळी राज्य त्याच्याकडून गेली. स्वतःच्या राज्यामध्ये सुद्धा जे प्रधान वगैरे होते ते दुष्प्रवृत्तीचे झाले आणि त्यांनी जे होतं ते राज्य सुद्धा राजाचं बळकावून घेतलं, कोश वगैरे आपल्या ताब्यात घेतलं. मग तो सुरत नावाचा जो राजा आहे त्याला वैराग्य निर्माण झालं आणि तो वनामध्ये शिकारी करता निघून गेला. योगायोगाने वैराग्य निर्माण झालेला असल्यामुळे या सगळ्या दुःखातून मुक्त होण्याचा विचार त्याच्या मनात आलेला असल्यामुळे तो बरोबर एका ऋषीच्या आश्रमाजवळ गेला. त्या ऋषीचं नाव होतं मेधा ऋषी. तिथे गेल्यानंतर त्या ऋषीच्या आश्रमात बरेच वर्ष राहिला. तर त्या आश्रमासमोर एक दुसरा मनुष्य येऊन उभा राहिला होता. कोण आहे तू, कशा करता आलाय? तर माझं नाव आहे समाधी. एक आहे सुरत, दुसरं आहे समाधी. याच्यात आध्यात्मिक अर्थसुद्धा भरपूर आहेत. तो समाधी म्हणायला लागला की मी खूप दुःखी आहे, मी खूप कष्टी आहे, म्हणून सगळं सोडून मी इथं आलेलो आहे. कोणी तुला दुःख दिलंय? तो म्हटलं बाहेरच्यांनी नाही दिलं. कोणी दिलं? हा, घरच्यांनी दुःख दिलं. म्हटलं घरच्यांनी म्हणजे बायको, मुलं. मी आपला भोळ्या स्वभावाचा, सरळ स्वभावाचा होतो आणि माझ्याकडे भरपूर धन होतं. माझ्या धनाकरता म्हणून त्या ठिकाणी माझे भाऊबंद म्हणा, माझे घरचे म्हणा, पत्नी म्हणा, मुलं म्हणा, सगळ्यांनी मला काय केलं, माझं धन घेतलं आणि मला दिलं हाकलून. म्हणजे आपलीच गोष्ट आहे सगळी, त्याची एकट्याचीच आहे असं नाही. पैसे होते तोपर्यंत सगळे, जो बरवा चाले धंदा, जोवरी चळन गा तोवरी म्हणती, मानिती लहान थोर, इंद्रिय मावळली आला, दिला हाकलून म्हणे. आता काय करणार? मग आता ते म्हटले बरं झालं आपण दोघंही एकाच विचाराचे, तुझी गत तीच झाली आणि माझी गत तीच झाली. आता आपण इथं येऊन भजन करू, रामकृष्ण हरी म्हणू. तो म्हटला हो कसलं आलंय रामकृष्ण हरी, मला सारखी त्यांची आठवण येते. अरे बाबा, त्यांनी तुला हाकलून दिलंय, त्यांनी तुला त्या ठिकाणी त्रास दिलाय, अशा माणसांचं कशाला स्मरण करतो? तो म्हटला मी कितीही विचार केला त्यांचा विचार करायचा नाही, पण सारखा त्यांचाच विचार मनात येतो. काय करू? बरोबर आहे ना? हा समाधी म्हटलं, आणि समाधी आपला हा समाधी वैश्य आहे. सुरत राजा आहे, तोही विचार करायचा, नेहमी विचार करायचा आपल्या राज्यात काय चाललं असेल, ते नीट सांभाळत असतील का राज्य. आणखी आता ह्याला सुद्धा त्या राज्याचा विचार. तो म्हटला तुला जसा त्यांचा विचार येतो तसा मला सुद्धा त्यांचा विचार येतो.
आपण किती ठरवलं परमार्थ करायचा तरी सुद्धा हे मनात असलेली जी आसक्ती मोह माणसाला परत परत ते विचार आणतात, परमार्थात लक्ष लागू देत नाहीत. आता काय करायचं म्हटले आपण ह्या ऋषींनाच विचारू नेमकं काय करायचं. मग ते मेधा ऋषींच्याकडे गेले, नमस्कार केला आणि ऋषींना सांगितलं आम्हाला हे सगळं सोडायचं आहे, आम्हाला परमार्थ करायचा आहे, तुमच्याच आश्रमात राहायचं आहे, पण आमच्या डोक्यातलं हे काय लवकर जात. ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांच्याविषयी मोह आहे, आसक्ती आहे आणि हे दुःखाला कारणीभूत आहे, काय केलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं यालाच काय म्हणतात, माया म्हणतात. यालाच काय मोह म्हणतात. ही आदी पुरुषाची माया ब्रह्मे आहे नयेची आया. मनोनी बोलवला ऐके राया. संजय म्हणे देवाची माया आहे आणि माया काय करते, माणसाला बोलवते. ही आदिशक्ती आहे, संपूर्ण जगात व्यापून आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या. आणि ती अशी आहे, ती आपल्याला अनुकूल असली प्रतिकूल असली माया तर ती काय करते, मोह निर्माण करते, दुःख निर्माण करते. आणि तीच जर आपल्याला अनुकूल झाली तर तीच मोहातून आपल्याला बाहेर सुद्धा काढते. म्हणून तुम्हाला जर उपासनाच करायची असेल तर तुम्ही कोणाची करा, आदिशक्तीची करा, त्या भगवतीची करा, आदिशक्तीची करा, त्या दुर्गा मातेची उपासना तुम्ही करा. असं म्हटल्यानंतर म्हटले मग करायची कशी उपासना, कोण आहे दुर्गा माता, काय तिचं स्वरूप आहे, कसं जायचं तिला शरण, हे सांगत असताना मग ते म्हटले मी तुम्हाला सगळी दुर्गा सप्तशतीच सांगतो. मग मार्कंडेय उवाच, मार्कंडेय ऋषींनी हे सगळं वर्णन करून ठेवलेलं आहे. तर त्या ठिकाणी ही आदिशक्ती जी आहे ती कशी प्रगट होते, आदिशक्तीच्या प्रगट झाल्यानंतर काय काय करते, तिचं नेमकं स्वरूप काय आहे, हे सगळं सांगत असताना मार्कंडेय ऋषींनी सांगायला सुरुवात केली. जगाच्या आरंभी भगवान परमात्मा योगनिद्रेमध्ये शयन करत असतात. विश्वविकासित मुद्रा जया सोडी का सोडवी सोडी का सोडी तुझी योगनिद्रा. भगवान परमात्मा योगनिद्रेमध्ये शेषशाही पवडलेले असताना भगवंताच्या नाभी कमळातून कोणाचा जन्म झाला, ब्रह्मदेवाचा. आणि ब्रह्मदेवाचा त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेव त्या ठिकाणी तप करू लागले. तेव्हा भगवंताच्या कानातल्या मळापासून दोन असुर निर्माण झाले. ते एकाचं नाव मधु आणि दुसऱ्याचं नाव कैटभ. हे कानातला मळ. त्यांनी सांगितले कानातला मळ म्हणजे काय, मनुष्य जर परमात्म्याचं श्रवण करणार नाही तर तो नको ते श्रवण करत असतो आणि त्या नको त्या श्रवणामधून त्याच्या मनात सगळी सृष्टी येत असते. त्याचा अहंकार वाढत असतो, त्याचं ममत्व वाढत असतं. नको ते श्रवण केल्यामुळे, संसाराचं ऐकल्यामुळे हात कानातला काय मळ आहे. ते मधु आणि कैटभ म्हणजे अहंकार आणि ममता, हे दोन राक्षस निर्माण होतात. आणि मग ते दोन राक्षस ब्रह्मदेवाला काय करायला गेले, मारायला गेले. तर ब्रह्मदेव घाबरले बिचारे, मारायला मलाच राक्षस आले, तर काय करायचं याचं. म्हणून ब्रह्मदेवाने या राक्षसांना मारण्याकरता म्हणून, आता ब्रह्मदेव म्हणजे जीव आहे, समष्टी जीव आहे, जीवाचं स्वरूप आहे, प्रतीक आहे तो. म्हणजे परमात्मा स्वरूप असलेला जीव. पण परमात्मा स्वरूप असलेल्या जीवाने जर परमात्म्याचं ऐकलं नाही, गुरूंचं ऐकलं नाही, शास्त्रानुसार जीवन जगला नाही, त्याच्या जीवनात अहंता निर्माण होते, ममता निर्माण होते आणि ती ब्रह्मदेवालाच मारते. म्हणजे जीवाचाच घात करतात, जीवाला जीव बनवतात. हा परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा, मनोनी स्वप्नाची या ओर बारा संतोषेशिनी. तया देह संबंधातू प्रतिभती पदी आत्मघातू भुंजता उसंतू. काहीच नाही, जीवाला मारलं कोणी, मधु आणि कैटभ. वास्तविक पाहता जीव परमात्मा स्वरूप आहे, पण अहंकाराने त्याला काय केलं आहे, त्याचा घात केलेला आहे. ममतेने काय केलं आहे, घात केला आहे. मग ब्रह्मदेवाने काय केलं, ब्रह्मदेवाने परत आदिशक्तीची उपासना केली.
म्हणजे ब्रह्मदेवाने भक्ती केली किंवा भगवंताची शरणागती केली आणि आदिशक्तीची उपासना केली. हे देवी, तू आदिशक्ती आहेस, जगन्माता आहेस, सगळ्या सृष्टीची उत्पत्ती तू करते, स्थिती तू करते, लय तू करते. परमात्म्याला सुद्धा आदिशक्तीच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही. कारण परमात्मा कसा आहे? असंग, निर्विकार, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त. अनंगू पेंदा, निकवडा नुसधा, जीर्ण अति वृद्धापासून जीर्ण, काही करत नाही तो. त्याला काही करायचं म्हटलं तर शक्तीला घ्यावं लागतं. हो, तर मग जगताची उत्पत्ती, मग जगताची स्थिती, मग जगताचा लय. म्हणून आदिशक्तीची उपासना केली. तो तरी अकर्ता, उदासो अभोक्ता, या पतिव्रता भोगविजे. म्हणून अशी ही जी आदिशक्ती तिची उपासना केली आणि त्या आदिशक्तीने भगवंताला काय केलं? जाग केलं. म्हणजे भगवंताची भक्ती केल्यानंतर ती भगवंताला काय करते? जागा केलं. आपल्यात परमात्मा काय करतो? जागा होतो. आणि जागा केल्यानंतर मग भगवान परमात्म्याने जाग होऊन त्या मधु आणि कैटभ यांच्यावर काय केलं? युद्ध केलं. अनेक वर्ष युद्ध केलं, मरत नव्हते ते. काय करावं म्हटले, आता मरतच नाहीत ते. देवानीच त्या ठिकाणी त्यांची स्तुती केली, असं वर्णन केलं. काय तुमचं त्या ठिकाणी, तुम्ही एवढे चांगले योद्धे आहात, तुम्हाला काय मी वर देऊ? ते म्हणजे तुम्हाला काय वर, तुम्ही आम्हाला वर द्यायची गरज नाही, तुम्हालाच काय वर पाहिजे आम्हाला सांगा. काय नाही, तुम्ही माझ्या हातून मेलं पाहिजे म्हणे. मेलं पाहिजे असं म्हटल्यानंतर म्हटले असं मरणार नाही आम्ही. जिथं कुठं पाणी नसेल त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मारू शकता. सगळ्या पृथ्वीवर पाणीच होतं त्यावेळेस. आता मारायचं कसं? मग पुढे भगवान परमात्म्याने आदिशक्तीच्याच सहकार्याने आपल्या मांडीवरच त्यांना घेतलं आणि मांडीवर काय केलं? दोघांना मारलं. आता याचं आध्यात्मिक तात्पर्य असं आहे, भगवंताला शरण गेल्यानंतर भगवान परमात्मा काय करतो? आपली दिव्य शक्ती आपल्याला देतो, ब्रह्मविद्या आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो, ज्ञान आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो आणि त्या ज्ञानाच्या द्वारे ही अहंताही निवृत्त होते आणि ममतासुद्धा काय होऊ शकते? निवृत्त होते. म्हणून ज्ञानोबा राय त्या ठिकाणी म्हणतात, तैसे धर्माधर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजुनी तेजी सकळ धर्म जात. धर्माधर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ. ज्ञानोबारायने इथं धर्माधर्माला काय म्हटलंय? कोणाच तरी बोलताना कालच मी म्हटलं, ज्ञानोबारायला धर्माधर्माचा एवढा राग का आला? कारण ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये जो त्रास झालेला आहे, या चारही भावंडांना जे दुःख भोगावं लागलं, कशामुळे भोगावं लागलं? म्हणून रागाने बोलले का? काय नाही, रागाने नाही बोलले बरं का. कशाला रागवतील बिचारे. पण सहज एक जण कोणतरी म्हणलं, बघा ज्ञानेश्वर महाराज रागून बोलले म्हणे, धर्माधर्माचे टवाळ आहे. म्हणजे काय? त्यावेळेस लोक त्याला धर्मच समजत होते की नाही, आणि त्याच्यामुळे त्या धर्मामुळेच आईवडिलांना जावं लागलं. वास्तविक पाहता धर्म आहे का अधर्म आहे काय कळत नाही आपल्याला बरं का. आजही लोक म्हणतात तो धर्मच होता, अधर्म नाहीच. पुरावा सापडला नाही ना. एवढे मोठे मोठे पंडित होते पण त्यांनाही पुरावा सापडला. पुरावा सापडला नाही का सापडून द्यायचा नव्हता. धर्माधर्माचे ठवाळ, दावी अज्ञान जे मूळ. म्हणजे याला सगळ्याला कारण काय? अज्ञान आहे. आणि याचा अर्थ धर्म सोडायचा आहे असं नाही, परंतु धर्म काय अधर्म काय ह्याचं निर्णय करणं कठीण काम आहे. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागावं, संतांनी सांगितले आपण वागावं, परंतु तरीसुद्धा अनेक वेळा आपल्याला हे कळत नाही नेमका धर्म काय ना धर्म काय. एक करायला जावं तर एक सुटतं, दुसरं करायला तिसरं सुटून जातं, असं होऊन जातं. म्हणून धर्माधर्माचे ह्याला सगळ्याला कारण काय? अज्ञान. याच्यातून सुटायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे अज्ञान निवृत्त करणं.
अज्ञान जर निवृत्त झालं तर मग जसं गुरु सांगतात, शास्त्र सांगते तसं आपण वागायचं. जरी आपण कर्म केलं तरी त्या कर्माचा लेप आपल्याला लागणार नाही. म्हणून सुटण्याचा एकच मार्ग आहे, भगवंताची शरणागती करणं. मग ती शरणागती तरी कशी करायची? देव अज्ञान दूर करील, पण शरणागती करण्याकरता ती शरणागती सुद्धा करत असताना कशी केली पाहिजे? बै आपुले निभेदेवीन माझे जाणे जे जे एकपण तयाची नाव मज शरण मज येणे गा. झाली ना ओवी काल? ही नाही झाली? हा, थोडी झाली का? तुझ्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा भेद ठेवू नको, कारण भेद ठेवून केलेली जी शरणागती आहे ती पूर्ण शरणागती नाही. 15.5 मिसळावे ते 15.5ची व्हावे. माझी भक्ती करायची ना बाबा, तुला माझ्यात यायचं आहे ना जा, तेव्हा मी झाल्याशिवाय कसं त्या ठिकाणी? अगा राजन्यत्व नव्हता अंगी, राहू राय पण काय भोगी, का अंधारुहन आलिंगी प्रकाशाते. राजा झाल्याशिवाय राजाचं ऐश्वर आपल्याला कळणार नाही. आपण अंधार राहिलो आणि आम्ही म्हटलं प्रकाशाला त्या ठिकाणी आलिंगन द्यायचं, देऊ शकत का? नाही. म्हणून तुझा जो काही आपल्यामध्ये तो काही माझ्यामध्ये जो काही भेद मानलेला आहे हा अज्ञानामुळे भेद झालेला आहे. तो अज्ञान तू काय कर, सोडून दे. आपुलेनी भेदेवीन माझे जाणी जे, जाणायचं आहे बरं का. मी तुला आता ज्ञान सांगितलं, तू म्हणजे मीच आहेस, माझ्यात आणि तुझ्यात काहीच भेद नाही असं देवाने आपल्याला सांगितलं, किंवा देवाने आपल्याला ते ज्ञान दिलं. दिल्यानंतर आपल्याला ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार अनुभव घेतला पाहिजे, नाही तर भेद धरूनच ठेवला. नाही देव जरी म्हणतोय तरी पण मी कसं काय ब्रह्म असेल, संत जरी म्हणतात परंतु कसं काय असेल, देव कुठं मी कुठं असं म्हणत जर बसला. आता हे जे ऐक्य सांगितलेलं हे ऐक्य शरीराचं ऐक्य सांगितलं आहे का स्वरूपाने ऐक्य सांगितलं आहे, चैतन्याच्या दृष्टीने ऐक्य सांगितलं आहे. मग ते ऐक्य कसं आहे ते पुढच्या ओवीत सांगितलं दृष्टांताने. जैसे घटाचे नि नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करे. उदाहरण कशाचं दिलं शेवटी? घटाचं. आला घट बघा, आपल्याला शेवटपर्यंत घट आहेच, कारण हा सुद्धा काय आहे? घट आहे. तुकाराम महाराज म्हणतात काय? फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. हा घट फिरवला आणि फोडून टाकला. कुठं गेले? स्मशानात गेल्यावर घट फोडतात माहिती आहे तुम्हाला? हा, ते पाणी टाकतात त्याच्यात, त्याला छिद्र करतात, असे 3 फेऱ्या मारतात आणि 3 का किती मारतात आणि काय करतात? सोडून देतात. तसा हा देहरूपी सुद्धा काय आहे? घट आहे. आणि हा घट आपल्याला देवाहून काय करतो? वेगळं करतो. जसं घटाकाश जे आहे काय? घटाचे नि नाशे गगनी गगन प्रवाश. घट असला तर त्या घटामध्ये जे आकाश आहे त्याला काय नाव प्राप्त होतं? घटाकाश. आता वास्तविक पाहता आकाश महाआकाश आहे. आकाश किती व्यापक आहे? मोठं आहे आकाश. त्याला काही मर्यादा नाही, देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, असं आकाश आहे. पण त्या आकाशाला घटाने काय करून टाकले? मर्यादित करून टाकले. म्हणजे घटाकाश आहे. घटाकाश किती छोटंच झालं. वास्तविक पाहता आकाशाला संकुचित कशामुळं संकुचितपणा आला? उपाधीमुळे आला. तुकाराम महाराज म्हणतात संकोचोनी कारे झालाशी लहान घे आपोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं आपोषण घेऊन टाक. हा काय म्हणले? हा, तू व्यापक आहेस पण तू संकोचोनी का लहान झाला बाबा? स्वतःला जन्मणारा मरणारा जीव का समजायला लागला? म्हणून आता काय केलं पाहिजे? घटाचा काय केला पाहिजे? नाश केला पाहिजे. नाश नसला करायचा तर बात केला पाहिजे. नाश नको म्हणतात, बात करा म्हणतात. बरं ठीक आहे, बात करा.
ही उदाहरणातल्या घटाचा नाश करायचा आणि या घटाचा काय करायचा, बाध करायचा. बरोबर आहे ना. आता जे आहे घट, घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे. घटाचा उदाहरणार्थ घट आहे तो घट फोडला की जे आहे घटातलं आकाश जे आहे ते महाआकाशाला मिळून जातं. फोडल्यावरच जातं मिळून का अगोदरच आहे? आगा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी भेटे, एरवी चुके पाहे पा ऐसे हान आहे की तो आकारोची मनो जाये, एर गगनते गगनीचे आहे घटत्वाही आधी, ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले जैसे, भंगली पैसे स्वरूपाची. घट फोडायची सुद्धा गरज नाही. ते पाण्यातलं आहे. घट त्या ठिकाणी फोडायची गरज नाही. घट न फोडायच्या अगोदर घटातलं आकाश काय आहे? हा, तसं या देहामध्ये चैतन्य आहे की नाही? आहे. त्याला तुम्ही काय म्हणता? जीव चैतन्य म्हणा. बाहेर जे चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं? व्यापक चैतन्य, ब्रह्म चैतन्य. मग आता हे जे जीव चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य, याच्यात काही फरक आहे का? जसं आकाश एकच आहे, सर्वत्र समान व्यापक आहे, त्याप्रमाणे चैतन्य सुद्धा कसं आहे? एकच आहे, व्यापक आहे. फक्त काय करतो आपण? त्याला घटाकाश नाव देतो. तसं या देहावर आपण तादात्म्य घेतो. मी अज्ञान एक रूढे त्याने कोहमी कल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहो हमैसे. या देहाला मी म्हणतो. देहाची वेगळे, आत्मज्ञान वेगळे पडे, मग माझा अंश आवडे थोडेपणे. थोडा झाला तो. मग आता त्याने काय करायचं आहे? काही करायचं नाही. भगवंताची उपासना करायची, नामस्मरण करायचं. भगवंताच्या कृपेने गुरु भेटतील, गुरु तुला उपदेश करतील, किंवा भगवान परमात्माच गुरु होईल, उपदेश करील. बाबा तू कोण आहेस? तू काही एवढा संकोचित नाहीस. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. असं म्हटल्यानंतर त्याने काय करायचंय? या देहात असतानाच विचार करायचा. विचार करता करता परमात्मा स्वरूप त्याने काय करून जायचंय? व्हायचंय. मी वासुदेव तत्वता. मी देह नाही, देह नव्हे मी जड मुडत्वे. एकनाथ महाराजांची ओवी. मी देह कसा काय असेल? देह तर मरणार आहे आणि मी तर कसा आहे? अमर आहे. मन नाही मी, कारण हे सगळं मला करणार. विनाशित्वात विकारित्व, हे विनाशी आहे, विकारी आहे. आणि मी मात्र निर्विकार असं असलेलं, अखंड असलेलं, व्यापक असलेलं जे काही तत्व आहे ते माझं काय आहे? खरं स्वरूप आहे. असा तो काय करतो? निश्चय करतो. भगवत स्वरूप होऊन जातो. घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे. तसा तू मला काय शरण ये म्हणजे ऐक्य कर. म्हणजे तुझा हा घट आहे ना, फोडून टाक. म्हणजे त्याचा काय कर? हा घट कल्पित आहे, फोडायची तरी गरज आहे का? फोडायची गरज सत्यवस्तूला असते. हा देह काय खरा? देह संबंधी पसारा बुजगावणे. हो, रक्षणेशी भासत असे. हा देह म्हणजे एक कल्पना केलेली आहे. अज्ञानामुळे आपल्याला वाटतंय, जसं स्वप्नातला देह जो आहे ती कल्पना असते, तसाच हा सुद्धा देह काय आहे? कल्पना आहे. म्हणून कल्पना अविद्या तेने झाला जीव. आता ही कल्पना सोडून दे. आमचा प्रकृती पहिलकडीला भाव जरी कल्पनेविन लागसी पाहो, जे सर्व मी म्हणून परमात्मा रूप होऊन जाणं. तुका करी जागा नको वासपो वावोगा, आहेस तू अंगा अंगी डोळे उघडे. तू काय कर? फक्त आहेच, डोळे उघड. तू झोपलेला आहे.
निखळ माझे जागा हो फक्त आहेस तो अंगा अंगी डोळे उघडी. त्या ठिकाणी काय फक्त पाहायचं आहे, विचार करायचा आहे. आणि म्हणून प्रतितिंगा मजची मिनली मी हे काय बोली फार करू. आणखीन एक उदाहरण दिलं, अखंडार्थी उदाहरण याला म्हणतात बरं का. आता तर एक घटाचं उदाहरण जे आहे ना थोडंसं वेगळं उदाहरण आहे, त्यात थोडा द्वैत आहे, आकाश आणि घट. परंतु हे अखंडार्थी उदाहरण याला म्हणतात. ज्ञानोबाने अमृतानुभवात अशी खूप उदाहरणं दिली, त्याला अखंडार्थी उदाहरण म्हणतात. सुवर्णमणी सोनिया जे कल्लोळ जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण ये तू मला शरण ये. तू धनंजय आहेस. तुला जर ते धन प्राप्त व्हावं वाटत असेल, परमात्मा रूपी धन प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ते धन बाहेर आहे कुठे का तुझ्या जवळच आहे. धन अरे आवाज गेला. धन बाहेर आहे कुठे का तुझ्या जवळच आहे. धन तुझ्या जवळच आहे. नवे नवे तूच धनरूप आहेस. जाऊन कोणतरी श्री विठ्ठल 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 हो श्री विठ्ठल. तुला ते धन प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तुला जर ते धन प्राप्त व्हावं वाटत असेल, आहे का नाही? तो गेला कुठे बाहेर तर तुला काय करावं लागेल, कसं शरण यायचं. आणखीन एक अखंड अर्थाचं उदाहरण दिलं. कशाप्रमाणे सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळ जैसा पानिया. मला शरण ये, पण कशाप्रमाणे? दोन उदाहरणं दिली. सुवर्णमणी म्हणजे चढत्या क्रमाचे उदाहरण आहेत. पहिलं घटाचं उदाहरण, त्याच्यापेक्षा सोन्याचं उदाहरण आणि मण्याचं उदाहरण, आणि तिसरं जे आहे ते कल्लोळ आणि पाणी, हे चढत्या क्रमांकाचे उदाहरण. सुवर्णमणी सोनिया, सोन्याचा मणी सोन्याला जसा शरण गेलेला असतो, अनन्य शरण. सोन्याचं मणी आणि सोनं याच्यामध्ये जसा ऐक्यभाव असतो, ऐक्यभाव केलाय त्याने का तो आहेच, तो वेगळा नाहीच आहे. दिसायला तुमच्या आमच्या अलंकार ते वरचिलीकडे लेतयाचे निभावे. जरी सोने लेणे होनी घडे तरी तयाचे सोनेपण न मोडे. एर अलंकार ते वरचिलीकडे लेतयाचे निभावे. सोन्याचा मणी हा सोने रूपच आहे, तो इतका अनन्य आहे. त्या मण्याकडून जर आपण पाहिलं तर त्याचं ऐक्य कसं आहे, त्याला सोन्यामध्ये आणि आपल्यात काय भेद वाटतो? आपल्याला भेद वाटेल कदाचित. ज्याला आकाराची दृष्टी आहे त्याला त्याच्यात काय वाटतो? भेद वाटतो. पण ज्याला नामरूपाची दृष्टी ज्याने बाजूला सारली आणि सोन्याची दृष्टी घेतलेली आहे, त्याच्या दृष्टीने सोना आणि सोन्याचा मणी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. जसा तो सोन्याचा मणी सोन्याशी एकरूपच आहे, तसा तू सुद्धा माझ्याशी काय हो? एकरूप हो. काही एकरूप आहे असं जाण. एकरूप व्हायचं. आता सोन्याच्या मण्याला सोन्याशी एकरूप होण्याकरता काय क्रिया करावी लागते? अहो, सोनाराकडे न्यावं लागेल, तापवावं लागेल. तापल्यानंतर ते सोन्याचं पाणी होईल आणि पाणी झाल्यावर सोन्याशी एकरूप होईल. म्हणजे मणी फोडल्याशिवाय सोन्याशी एकरूप होणार नाही. बरोबर आहे का? का नाही फोडला तरी तो एकरूपच आहे, आहेच तो एकरूप. म्हणून
सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. हा, आता इथे व्यवहार काही नाही. वास्तविक पाहता परमात्मा स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता सुरुवातीला व्यवहार आहे. साधन करायचे, अधर्म घालवायचा आहे, नंतर धर्म करायचा आहे, धर्मनिष्ठ राहायचं आहे. धर्मनिष्ठ राहिल्यानंतर भगवंताची कृपा होईल, गुरु भेटतील, गुरु तुम्हाला काय करतील, ज्ञान देतील. ज्ञान दिल्यानंतर तुम्ही म्हणाल मी ब्रह्म आहे आणि मी देह आहे ही वृत्ती जाईल, मी ब्रह्म आहे ही वृत्ती राहील. तीही सोडायची आणि ती तरी वृत्ती करायची गरज आहे का तुम्हाला? कशाला वृत्ती करता? अज्ञान जाण्याकरता. कधी जायचं अज्ञान? जाईल, हळूहळू जाईल, हळूहळू जाईल. हो, अमृतानुभव ज्ञानोबाराय म्हणतात हे अज्ञान आहे असं म्हणताना हेच तुमचं काय आहे मोठं. म्हणून ते जात नाही लवकर. त्याला तुम्ही सत्य समजता, त्याला खरं समजून घालवायचा प्रयत्न करता. खरं समजून घालवायचा प्रयत्न करायचा का ते खोटं आहे असा निश्चय करायचा आहे. परत घालवायचंय का आणखीन? अहो खोटं असल्यावर निश्चय केल्यावर काय राहतंय का? ते खोटा रुपया राहतच नाही, तो जातोच. तसं या ठिकाणी ज्ञानोबारायांना काय सांगायचं ते ज्ञानोबाराय जाणत असतील, पण हे चढते क्रमांकाचे दृष्टांत आहेत. हो, काय क्रिया किरणस आहे, अद्वैती किरणस आहे, पर अद्वैती भक्तीच आहे. हे अनुभवाची जोगे नवे बोला ऐसे. बोलून काय करणार, एवढं कळणार नाही, कारण आपण द्वैतातलंच बोलणं आहे सगळं. म्हणून सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसा पानिया. आणि कल्लोळ आणि पाणी, आता सोन्यात तरी थोडा भेद दिसतोय, आकार वेगवेगळा दिसतात, पण पाण्यामध्ये मात्र तो भेद कमी झालेला आहे. आणखीन जळावरील तरंगू जरी धाविन्नाला सवेगू नाही भूमी बागू क्रमुला त्याने. किंवा तरंग म्हणजे काय वास्तविक पाहता? पाणीच आहे, पण तो पाणीच वाऱ्यामुळं काय थोडंसं हल्लं की काय होतं, तरंगाकार दिसत असतं. तसं हे अहंकाराचं वारं किंवा अज्ञानाचं वारं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण वेगळे आहोत असं वाटतंय. तो अहंकार सोडला की तो काय आहे, मूळचा, हो, मुळीची संचिला. हा, देहंकारू आथिला, समूळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचेला आधीच आहे. काय परत सांगा? अहंकार देह अहंकारू नाथीला. म्हणजे हा जो देहांकार जो आहे त्याला काय करायचंय, नाथलायच, नाथीला. नसलेला, बरोबर बा, यांनी आणखीन पुढचं सांगितलं. नसलेला देहांकार आहे, नाथीला देहांकार आहे. जो नसलेला आहे, नाही तीची घेता शिरी होईल दुरी नीचे पंथ. नसलेलं घेतलंय ना डोक्यावर, आणि म्हणून तो नसलेला सोडायचा. आता नसलेल्याला कसं सोडायचं? नाही असं निश्चय करायचा आहे. नाही तर त्याचा काय निश्चय करायचा आहे? देहंकारू नाथीला, समूळ जयाचा नाशिला, परमात्मा संचला आधीच आहे. तो आधीच आहे, परमात्मा अगोदरच आहे. म्हणून कल्लोळ जैसा पानिया. पानियाचे भूमिके पाणी मिरविते पाणी. किंवा जो अनन्य या परी मी झालं या मातेवरी, तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा. कल्लोळ कंचुक
न फेडिता उघडे उदक, तेवी जगेशी सम्यक स्वरूप जो. अमृतानुभवातली मला वाटते 4वी का 5वी 6वी की 5वी ओवी आहे. चांगदेव 65. कल्लोळ कंचुक न फेडता उघडे उदक. ज्ञानोबाराय म्हणतात चांगदेवाला, अरे चांगदेवा, कल्लोळाची कंचुक म्हणजे चोळी किंवा कपडा, तो कल्लोळाचा कपडा न फेडता उघडे उदक, तेवी जगेशी सम्यक स्वरूप जो. ते जगाच्या रूपाने परमात्माच आहे. जरी तुम्हाला कल्लोळ दिसत असला तरी ते पाणीच आहे. तसे जगत दिसत असताना सुद्धा काय आहे? परमात्माच आहे. म्हणून शरण यायचं असेल तर तैसा मज धनंजया शरण ये तू. नाही तर तू मला शरण येशील आणि थोडासा वेगळाच राहशील. हो, जरी देवाजवळ गेली तरी लोक आपलं स्वत्व तसंच टिकून ठेवतात. हो, कोणाजवळ जरी गेलं तरी खरं सगळं सांगत नाही, मनापासून जात नाही. शरण जायचं म्हटल्यानंतर संतांना शरण जायचं, देवाला शरण जायचं, आपला सगळा पूर्वग्रह दुराग्रह सगळा सोडून गेला तर तो देवाच्या. मग तुकाराम महाराज देव काय म्हणतात सगळ्या गोपाळांना, माझ्यासमोर सगळं तुमच्या शिदोऱ्या काय करा, उघड्या करा. काहींनी उघड्या केल्या पण काहींनी अजून ठेवल्यात झाकून. देवासमोर तरी कमीत कमी उघडी केली पाहिजे शिदोरी. कारण देव काय करणार आहे, तशी आपल्या शिदोरीत त्याची शिदोरी मिसळणार आहे. परंतु उघडं करत नाही मनुष्य. त्याचा जो अहंकार असतो तो अहंकार त्याला काय करतो, दाबून ठेवतो. नाही नाही, असं कुठं असतं का? आपलं सुद्धा स्वत्व आहेच ना, आपण सुद्धा कोणतरी आहेच ना. आता आपण सुद्धा काही कमी आहे का? त्यामुळे देवाजवळ गेला तरी तो असा मोकळा होत नाही, संतांजवळ गेला तरी असा मोकळा होत नाही. त्यामुळं ते दुर्योधन जो आहे ना, शेवटी दुर्योधनाला आपल्या ती गांधारीने सांगितलं की तू ये माझ्याकडे सकाळी सकाळी दर्शनाला माझ्या, पण कसा ये, मोकळा होऊन ये म्हणे. मोकळा होऊन ये असं म्हटल्यानंतर दुर्योधन निघाला होता तसाच मोकळाच. पण भगवान परमात्मा गेले, त्याची परीक्षा घेतली, खरंच हा अहंकार याचा गेला का सगळा. आणि देवाने सांगितलं, ओ महाशय कुठं चालले? म्हटले आईने बोलवलंय, आई माझ्यावर आज शक्तिपात करणार आहे, माझं सगळं अंग वज्राचं करून टाकणार आहे. असं नसेल सांगितलं म्हणा. दुर्योधन सुद्धा कपटी होतो, कशाला सांगितलं असं? मला आईच्या दर्शनात, देवाला सगळं माहिती आहे. देवाने सांगितलं ठीक आहे, अरे तू लहान मुलगा असतास, लहान बाळ असतं तर आई बरोबर असा गेला असता मर्यादेने तर चाललं असतं. पण तू एवढा मोठा घोडमा झाला आणि आईजवळ चालला आणि खुशाला असाच चालला. अरे लज्जा रक्षणा करता तरी काही वस्त्र घे ना बाबा. त्या दुर्योधनाने लज्जा रक्षणा करता काही वस्त्र धारण केलं. गांधारीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते पाहिलं वस्त्र, म्हटले रस्त्यात कोणी तुला भेटलं होतं का? म्हटले, आणि बहुतेक केशव तुला भेटलेला दिसतोय. म्हणजे काय, हा अहंकार मनुष्य शेवटपर्यंत सोडत नाही. म्हणून काहीतरी शिल्लक ठेवतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात शरण येत, देव म्हणतात शरण येत असला तर असा ये, नाही तर तो एक दुसरी शरणागती सांगतो. मग काही काही लोक शरण येतात पण ते एकरूप होत नाही. आणि एकरूप झाल्याशिवाय खरी शरणागती नाही. माझ्याशी एकरूप झाल्याशिवाय ही शरणागती खरी होणारच नाही. काही शरण एकरूप न होऊन केलेली भेदप्रत शरणागती असते. भेदयुक्त शरणागती, तिच्याकरता एक उदाहरण दिलंय पुढच्या वेळी वाचा. वाचुनी सागराच्या पोटी, वडण वानोळवाला शरण आला किरीटी, जाळोनी ठाके तया गोठी, वाळोनी देपा. आता इथे वाचुनी सागराच्या पोटी वडवानळू शरण आला किरीटी, जाळोनी ठाके. पण भगवान म्हणतात तया गोठी वाळोनी देपा. त्याची गोष्ट सोडून माझ्याकडे जाळोनी ठाके पाठ आहे, दोन्ही लावता येते.
जाळू न ठाके तया किरीटी, परंतु जाळूनी ठाके किरीटी असा सुद्धा पाठ लागू शकतो. त्याचं मी आता इथलं वाचतो परत पहिल्यांदा. अर्जुना, या शरणागती वाचून वानळ हा आश्रयाकरता सागराच्या पोटी शरण आला खरा, परंतु तो सागररूप तर झालाच नाही, उलट सागराचे पाणी जाळून तेथे राहतो. असा अर्थ खंदारकर महाराजांनी लिहिलेला आहे. म्हणजे एकरूप झाला नाही. आता मामांचा अर्थ वाचतो म्हणजे ते कळेल. किती ओवी आहे? हां, अर्जुना, समुद्राच्या पोटात वळवणारा जसा शरण येतो खरा, पण तो समुद्रापासून भिन्न राहून त्यास जाळीत नाही काय? आता न कसा लावायचा सांगा? जाळीत नाही काय? तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येण्याच्या त्या गोष्टी टाकून दे. हा, जाळू न ठाके, जाळीत नाही काय, अशा अर्थाने तो प्रश्न केला तयार तर चालेल. मग दोन्हीच्या बाजूने आपला अर्थ लागतो. जाळूनी ठाके लागेल आणि जाळू न ठाके असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून वाचुनी सागराच्या पोटी वडवानू शरण आला किरीटी. आपल्याकडे समुद्र जो आहे त्या समुद्राच्या पोटात कोणता अग्नी सांगितलाय? वडवान. हो, म्हणून म्हणतात समुद्राला किती जरी नद्या मिळाल्या तरी समुद्राचं पाणी वाढत नाही. का वाढत नाही? ते पोटात बसलेलं आहे. कोण? वडवान. जसं आपल्या पोटात अग्नी आहे ना, तो किती पोटात टाकलं तरी काय करतो? खाऊन टाकतो. तसा समुद्राच्या पोटात जो वडवानळ अग्नी आहे तो पाणी काय करतो? जाळत राहतो. पण समुद्राला परत पाणी मिळतच राहतं. म्हणजे काय? तो समुद्रात असून सुद्धा समुद्राशी एकरूप झालाय का समुद्राच्या विरोधात काम करतोय? तसं तू मला शरण आला पण माझ्याहून वेगळा राहिला तर माझ्या विरोधातच काम करणार. देवळात जरी आला तरी माझ्या विरोधात तो काम करणारच. प्रवचनाला आला तरी प्रवचनाच्या विरोधात, कारण वेगळा आहे ना. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात तो अग्नी जसा समुद्राच्याच पोटात कोणाचे आहे? समुद्राशी एकरूप होऊन राहावं की नाही त्याने? पण नाही, तिथं सुद्धा तो वेगळा राहतो. आणि उलट त्या समुद्राचंच पाणी, आता समुद्र त्याला काय थांग लागू देईल का? पाणी भरपूर आहे ना समुद्राचं, त्याला काही फरक पडत नाही समुद्राला. तसं हा जीव जो आहे तो मला शरण येतो म्हणतो. हो, त्वमेव माता पिता त्वमेव, जातो सकाळी सकाळी एकदम घंटी वाजवतो, पूजा करतो, तुमच्याशिवाय मला कोणी नाही देवा, तुमच्यासमोर मला कोणी नाही म्हणतो. परत देवाचं तोंड बघायला संध्याकाळी सुद्धा जात नाही, दुसऱ्या दिवशी सकाळीच. आणि दिवसभर मी माझं करतो. म्हणजे हा माझ्याच पोटात राहतो पण मला काय करतोय? हो, मला जाळतोय. म्हणजे माझं स्वरूप अवजानंती मा मूढाम का मूढा मानुषीम तनु आश्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. किंवा स्वतःलाच तो जाळतोय ना. मी जन्मणार आहे, मी मरणार आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, हे त्याला जाणणंच आहे ना. मला जाणणं आहे, मी व्यापक आहे आणि तो माझा अंश आहे. आणि व्यापक असलेला मी, तो माझा अंश, पण मलाच जाळतो. कारण तो मला काय करतो? तया देह संबंधातू प्रतिपती आत्मघातू भुंजता उसंतू काहीच नोहे. आपल्याहून माझ्याहून वेगळा राहतो. त्या ठिकाणी सुख दुःख भोगतो. भगवान म्हणतात अरे माझ्यात राहिला आणि सुख दुःख भोगतोय, मला किती जाळतोय तो. देवाला सुद्धा वाईट वाटतच असेल ना, दुःख उठत असेल ना. जेव्हा जीव दुःख भोगतो तेव्हा देवाला संतांना काय होतं? दुःख होतं. नसत्या छंदे जग विनोदे. तुकाराम महाराज म्हणतात काय कारण आहे का? नसत्या छंदे जग विनोदे विबळ तसे. त्या ठिकाणी काही गरज नाही याला रडायची, काही गरज नाही याला दुःख करायची, पण सगळ्या जगाची दुःख हे आपल्या डोक्यावर घेतो. हो, हा देखे पुढीलाचे ओझे आपल्या माथा घेईजे. मग
तरी कान दाटीजे धनुर्धरा, हा सांगे कान दाटीजे धनुर्धरा. अशा प्रकारे भगवान म्हणतात, असं शरण येऊ नको बाबा, मजही शरण दिगीजे आणि जीवित वेची अशीजे. धिग बोली या न लजे प्रज्ञा केवी. भगवान परमात्मा त्या ठिकाणी रागवले बरं का आता. हो म्हटले मजची शरण रिगेजे, मला एवढा शरण आलाय आणि जीवित वेची आशेजे. स्वतःचं जीवत्व अजून तसंच ठेवलं आहे. मी जन्मणार आहे, मरणार आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. आणि म्हणतो मी 15 वर्ष वारी करतोय, मी 50 वर्ष वारी करतोय, मी रोज देवपूजा करतो, भगवंताची आपल्यावर खूप कृपा आहे. आणि जीवत्वाचा एकही धर्म सुटला नाही अजून. रागदेश सुटला नाही, मत्सर सुटला नाही, रडणं संपलं नाही, दुःख संपलं नाही. भगवान परमात्मा म्हणतात, मला कसला शरण आलायस तू? अरे जो कोणी मला शरण आला, नुसता आला म्हणला तरी तो निर्भय झाला पाहिजे. कारण मी कसा आहे? निर्भय आहे. आणि जो मज होय शरण्य त्याचे निवारी मी. अनन्य शरण असेल तर मला त्याचं जन्ममरण निवृत्त करतो मी, लगेच त्याचं सगळं दुःख निवृत्त करतो. पण आता मला शरण आलेला असला तरी सुद्धा जीवित्वाने राहिलाय, जीवित्वेची आशी जे धिग बोली, धिक्कार असो म्हणे या बोलण्याचं. धिग बोली या न लजे प्रज्ञा केवी. हो, स्वतःला पूर्णप्रज्ञ म्हणून घेणाऱ्या द्वैतवाद्याची प्रज्ञा का बरी लाजत नाही, लाज वाटत नाही? मला शरण यायचं आणि जीवपणाचा सोय धिक्कार असो या बोलण्याला. या बोलण्याची बुद्धीला लाज कशी वाटत नाही? हो, म्हणून देवाला काय थोडासा आता रागवले देव. म्हणून शरण यायचं असेल तर मला शरण येताना अनन्य होऊन शरण या. जीवित्व सगळं गेलं पाहिजे, जीवित्वाचे धर्म सगळे गेले पाहिजे. हे सगळे जीवित्वाचे धर्म सोडून सर्व धर्मान मामेकम शरणम व्रज. तर मग मी करील पुढचं काम. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. आणखीन थोडा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल.